हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आद्विका होम रेसिपीमध्ये। चला तर आज मिक्स डाळीचं वरण बनवूया। मूग डाळ आणि मसूर डाळ कुकर घेतलं, त्यामध्ये 3 ग्लास पाणी आणि थोडंसं तेल, मग लसूण वाटून घेऊयात। लसूण वाटून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही पाणी पण कोमट झालं आहे, त्यामुळे 2 डाळे टाकलेले आहेत। मध्ये 1 चमचा हळद पावडर आणि लसूण, मग 2 चमचे मिरची पावडर आणि 2 टोमॅटो आणि खूप सारी कोथिंबीर एकजीव करून घेऊया आणि झाकण लावून घेऊयात। 4 शिट्ट्या झाल्या, 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। बघू शकता तुम्ही खूप छान आपल्याला वरण शिजून झालेलं आहे। हवं असं वरण शिजून तयार आहे आपलं। रंग पण खूप छान आलेला आहे, बघू शकता तुम्ही। एकजीव करून घेऊयात। पाणी गरम करायला ठेवले। 5-6 पाकळ्या अख्खा लसूण आणि 1 कांदा आणि 2 मिरची कट करून घेतलेले आहेत फोडणीला। चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। एकजीव करून घेऊयात परत। पाणी गरम झालेलं आहे आपलं, पाणी कशात तर काढून घेऊ। परत टोप ठेवायचा। 1.5 माप तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। टाकूयात जिरे मोहरी। तेल तापून झालेलं आहे। दोन्ही मिक्स केलेलंच आहे मध्ये जिरे आणि मोहरी। चांगली जिरे मोहरी तडतडू द्यायची, तुम्ही बघू शकता तडतडली आहे। नंतर टाकूयात कांदा। कांदा थोडासा लालसर होऊ द्यायचा। मग नंतर कढीपत्ता आणि हिरवी मिरची आणि लसूण टाकून घेऊन हलवून घ्यायचं। मग नंतर बस झालं, लई पण करप लागते हो फोडणी, त्यामुळे कमीच। मग टाकूयात वरण। मस्त बसलेली आहे फोडणी, बघू शकता तुम्ही। आपल्याला गरजेनुसार पाणी टाकून घेऊयात। खूप मस्त कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही वरणाला। 5-10 मिनटं वरण उकळून घेऊयात। जास्त वेळ उकळल्याने चव खूप छान येते। व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।